हॅलो मंडळी. सो परत नवीन सफर, नवीन ट्रिप आमची. आणि आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो उत्तराखंडला एका मैत्रिणीच्या लग्नाला. अरे सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय. जस्ट आमची 11ची फ्लाईट आहे आणि आम्हाला निघायचं आहे. हा बघा इथे ह्या माणसाची बॅग बघा. आणि हा माणूस काम करतो. आणि हा माणूस कुठे काम करतो? कुठे काम करतो? गुगल मध्ये. आणि अशी हालत. एक बॅग चांगली आणि 2-2 बॅग घेऊन आलाय येड्यासारखा. केबिन बॅग आहे त्याची, केबिन बॅग. सर 9.9. सर कसं वाटतं तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरून 2 बॅगांमध्ये समज आलेलो. हे बघा कॅश माझी तरी पण नहीं चलेगा ना. तो आंटी भी नहीं चलेगा. किती पैसे मुलीमून आणलंय का? पैसे भरले? मी भरलेले आहेत खूप सारे पैसे. सांग ना, कारण की 8,000. देवाने मला खूप पैसे दिलेले आहेत. अजून देईल. 5,000. 10,000 भरलेले आहेत मी पाहिजे. तुझं लग्न याचं आहे की नाही? कोणाचं काय कळत नाही. तुझ्या ऍक्च्युली बॅगच वजन जास्त होतं शेटू. अशी नॉर्मल खाली बॅगच तुझी खूप जड होती. पण ते डिमेन्शनच बसत नव्हते ना. पण कॅबिन मध्ये एवढी मोठी बॅग नाही घेऊन देत. अरे मी सिक्कीमला घेऊन गेलेलो. अरे खूप रे. काय झालं त्याला? किती क्यूट आहे त्याचं. शेकू. सो आपलं स्केड्यूल, आपलं ट्रिपचं आयटिनरी सांगा जरा. येस सध्या तरी आम्ही मॅगडीमधून ऑर्डर केलेलं आहे. ब्रेकफास्ट आहे आमचा. तर आता आमची 12 वाजता फ्लाईट आहे. 12 वाजता टेक 3 12 वाजता फ्लाईट आहे आमची. मग आम्ही पोचणार बरेली एअरपोर्टला. 1:30-2 पर्यंत पोचू. मग तिकडून आम्हाला आमचं पिकअप अरेंज केलेलं आहे आणि स्टे अरेंज केलं आहे धीरजने. 3 दिवस आम्ही मस्त राहणार आहे, फिरणार आहे. खाणार तर आमची खर्चावर आहे, पण बाकी सगळं फुकट आहे. तर मग आम्ही पहिले जाणार किचाला. मग 3 डेजचा इव्हेंट आहे. 3 इव्हेंट आहेत ॲक्च्युली. फर्स्ट आज संध्याकाळी एंगेजमेंट आहे, ज्यासाठी आम्ही ड्रेसअप होऊन जाणार रांगोळी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हळद आहे आणि संध्याकाळी पण हळदचं फंक्शन आहे. बट आम्ही नाही जाणार करायचं. आम्ही फिरणार आहे तिकडे लोकल. आणि मग 7 तारखेला लग्न आहे. सकाळचं लग्न आहे ना. सकाळ लग्न आहे. मग आम्ही 3 वाजता आहे दुपारी. हो हां मग ठीक आहे. 3 वाजता लग्न आहे, आरामात जाऊ म्हणजे. आणि मग खाऊन पिऊन आम्ही रेस्ट करू संध्याकाळी. आणि 8 तारखेला आमचा मेन डे आहे जेव्हा आम्ही फिरणार आहे. तर आम्ही सकाळी निघणार. 8 तारखेला जाणार आम्ही याचीधामला. नीमकरोली बाबाचा आश्रम आहे, तिथे जाणार आम्ही. दर्शन घेणार पहिले. आणि मग नंतर आम्ही जाणार आहे नैनितालला. 1-2 लोकेशनचं आम्ही केले आहेत शॉर्टलिस्ट. तिथे बघणार, फिरणार. मग ते झालं की आम्ही जाणार नोकच्या तालला, जिथे आमचा स्टे असणार आहे. आणि आमच्या स्टे एक चांगल्या हॉटेलमध्ये, तिथून आमचा चांगला एक लेक व्ह्यू आहे. होपफुली आम्ही सनसेट कॅच करू आणि फोटो काढू आमचे चांगले, काय म्हणतात, ग्लो सनलाईटमध्ये. आणि मग संध्याकाळी आम्ही लोकल एक्सप्लोअर करू, थोडं शॉपिंग करू, लोकल खाऊ चांगलं काहीतरी. मोमोज बस आवडतात मग तिला, कदाचित मोमोज भेटतील तिकडे. मोमोज तो डेली खाएंगे हम. हां तर मग ते झालं की 9 तारखेला इफ टाईम परमिट्स भीमताल केल्यावर मग आम्ही परतीचा मार्ग पकडू आमचा.
आणि मग एअरपोर्टला येऊ बरेलीला. आणि आपण ज्यांच्या लग्नाला चाललो ते लोक त्यांची नावं तर सांगा, कोणाच्या लग्नाला चाललोय आपण? आम्ही जातो लग्नाला धीरज आणि पूजाच्या. पूजा आणि धीरजच्या. पूजा आणि धीरजच्या. ओके. सध्या तरी आता मॅगडी खातो. मॅगडी खातोय सध्या तरी. डबल दाखवतो पॅटी. मी या कॅमेरामध्ये. आणि तुम्ही दोघांनी प्रॉमिस करा की तुम्ही भांडणार नाही या ट्रिप मध्ये अख्ख्या. मी मीडिएटर आहे. मी हात पुढे आलायला आहे, हात पण समोरून. मला बोलायला लावणार. अजून किती वेळ वाट बघायची आपण? बसून राहिलोय, कधी चालू होणार आहे बोर्डिंग? त्यापेक्षा फोटो काढणं चांगला. पण मैं ब्लॉग बना रही है ना, फोटो क्यों खींचू मैं? भक्तीचा व्हिडिओ बघायचा का तुम्हाला जुनावाला? नको. भक्ती खूप ऍक्टिव्ह आहे त्यामध्ये, नाही. एकदम ऍक्टिव्ह आहे आणि ऍक्टिव्ह पण आहे. अजिबात नाही. Just a review. Shut up. और करतात ते तिघा मला. आवडी तर हसली आता व्हिडिओ बघून बघून. नवरा तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच मी आता. 3 ढापणे लोकांबरोबर फिरते मी इकडे. एक बुटकी. Shut up. तिघा पण चष्मीश. जस्ट अ मिनिट, गिव मी अ मिनिट. आय विल शो यू रिअल साइड ऑफ भक्ती. बाय. आय विल शो यू. शेको हसू नको यार. बरेलीला पोहोचलेलो आहे आम्ही फायनली. आणि आता आम्ही जस्ट कॅब मध्ये बसलो आहोत आणि आम्ही चाललो आहोत आमच्या डेस्टिनेशनला हॉटेलवरती, जे आहे 1 किंवा 1.5 तास ना. 1-1.5 तास लांब आहे आणि वेदर एकदम बकवास आहे. मला वाटलं खूप मस्त छान थंडी असेल. आमचा हा मित्र जरा दाखव, एवढे छान कपडे घालून आलाय, एकदम विंटर वाले कपडे घालून आलाय, पण त्याचा काय फायदा नाही झाला. आम्ही तिघांनी नॉर्मल कपडे घातलेत. तर मग असं आमच्याकडे आहे तर आता आपण पुढे बघूया. संध्याकाळी एंगेजमेंट आहे, तर तुम्हाला दिसेल ती. बाय. मस्त चहा आणि पकोडे खाल्लेले आहेत आम्ही. आणि त्याच्यानंतर असाच एक आलू पराठा मागवला आम्ही, तो पण एवढा मस्त होता. आणि त्याच्याबरोबर फ्रेश दही आणि अचार होतं. छान वाटलं खाऊन. आजूबाजूच्या टेबलवरती ॲक्च्युली फुल लंच मागवलेलं त्यांनी, ते बघून असं वाटलं की लंचच मागवायला पाहिजे होता. पण आम्हाला असं वाटलं की आम्ही
ऑलरेडी पहिले बसलेलो तर कसं असेल काय माहिती, तर आपण स्नॅक्सपासूनच सुरुवात करू. आणि त्याच्यामध्येच पोट भरलं. मस्त मिक्स पकोडा होते, पनीर पकोडा पण एवढा फ्रेश होता, पनीर पण एवढं भारी होतं त्यांचं. तर आय होप असंच मस्त जेवण आणि एवढं छान फूड आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल आमच्या पूर्ण ट्रिपमध्ये. तर आता मी जस्ट झालं आहे खाऊन आणि आता मी निघतोय पुढे म्हणजे हॉटेलवरती जायला. अजून आय गेस 1 तास तरी लागेल पोचायला इथून. सो फायनली मी झाली आहे रेडी. आम्ही सगळेच झालो ॲक्च्युली रेडी. आणि आत्ता मी निघतो एंगेजमेंटसाठी. 7 वाजताची एंगेजमेंट आहे आणि आत्ता 10 मिनटं बाकी आहेत. जस्ट 1 किलोमीटरवरती व्हेन्यू आहे. सो पोचून जाऊ टाईममध्ये. आणि मी घातला आहे हा ड्रेस. हा आहे माझा ड्रेस, आउटफिट ऑफ द डे. एंगेजमेंटसाठी हा असा लुक आहे माझा. आय होप माझा मेकअप चांगला झालेला आहे. आणि व्हाईट लाईट आहे ॲक्च्युली. तर व्हाईट लाईटमध्ये पण करतात, येलो लाईटमध्ये पण करतात, पण इथे मिरर्स आहे नाही लाईट कुठेच. तर आय होप तो व्हेन्यूवरती जाऊन चांगला दिसेल. हा असा आहे. आणि बघू आता. टेम्परेचर तर नॉर्मल आहे, एवढं काय थंडी नाही आहे इथे अजूनपर्यंत तरी. म्हणजे 25 डिग्री आहे आय गेस आत्ता. आणि उद्या हळद असणार आहे दिवसा, सकाळी असणार आहे हळद. तर हळदीसाठी पण माझा काय लुक असेल तो मी दाखवेल तुम्हाला. आणि बाकी काय नाही. हॉटेलवरती चेक इन केलं, ओके हॉटेल, राहू शकतो असं काही नाही. आणि थोडंसं ते खूप गर्दी आहे ॲक्च्युली हॉटेलमध्ये आणि एवढी लहान मुलं आहेत आजूबाजूला, तर एवढा त्रास देत आहेत. ते बेल मारून पळून जात आहेत. आम्ही पण केलेलं आहे असं लहानपणी. सो इट्स ओके. तर ते सारखं बेल मारून जातात किंवा दरवाजावर नॉक करून जात आहेत. थोडंसं दम दिला आम्ही त्यांना, पण काय ऐकत नाही ते. ठीक आहे. आणि आत्ता तर पुढे बघूया. आता मी तुम्हाला दाखवेल पूजाची एंगेजमेंट आणि खूप मस्त असणार आहे. बघा परत वाजली बेल आणि असंच लाईट बंद करतात बाहेरून आणि नुसती बेल मारतात, बेल मारून पळून जातात. बाकी किरण तर खाली गेला आहे. त्याला सांगितलं कार आली की मला सांग, मग तसं मी खाली उतरून येते, कारण की खाली खूप मच्छर आहेत, भयंकर मच्छर आहेत खाली. तर म्हणून मी त्याला बोलले की आल्यावर सांग तरच मी खाली उतरते, नाही तर मच्छरांनी आत्ताच ऑलरेडी मला एवढे मच्छर चावले तिकडे हातावरती, तर खूप मच्छर चावलेत मला. तर म्हणून मी त्याला बोलले की मी तेव्हाच उतरते खाली जेव्हा गाडी येईल, तर मला सांग कॉल करून. नवरीबाई गॉसिप करणं बंद करा. ओके. तुमचा लुक दाखवा जरा. तर मग कसं वाटतं आज तुम्ही एंगेज होणार आहे? You want filtered रिअल Can we reshoot it?
बरोबर नाचते तू. सो असा होता डे 1 ऑफ उत्तराखंड आणि डे 1 ऑफ पूजास वेडिंग. सगळं छान आटोपलं. खूप डान्स केला, खूप एन्जॉय केलं. 2 डिफरंट स्टेट्स आणि मिक्स वेडिंग रिच्युअल्स बघायला मिळतील तुम्हाला पुढे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. स्टे ट्यून फॉर अपकमिंग व्लॉग्स ऑफ उत्तराखंड. सर्वांनी खुश राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि बिंदास राहा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.